मॅडम, सरांचा नंबर लागत नाही तुमच्या. नंबर लागत नाही, कामात बिझी असतील ते. आपण कोण आहात? मी बँकेकडून आलोय. लोन घेतलेलं आहे ना तुम्ही? हो. हो, त्या संबंधात आलतो. तर सरांचा काय फोन लागत नाही. अच्छा, ते कामात असतील. मग काम त्यांचं झाल्यानंतर ते करतील तुम्हाला कॉल. बरं बरं. मला एक ग्लास पाणी मिळेल का मॅडम? हो, थांबा. या. थँक्यू हो मॅडम. तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे पैसे पटकन द्या आणि बोंबलू नका. जर बोंबलला तर तुमचा खेळ इथेच खलास करीन. आणि अंगावरचे दागिने पण द्या. पटकन काढून द्या लवकर. हो, तुम्ही तर म्हणालात की बँकेचे अधिकारी आहात. हे काय करताय असं? ओरडू नका. पटकन अंगावरचे दागिने काढा. हे घ्या घ्या. पण माझ्या मुलांना काही करू नका. घ्या. ठेवा इथे. ठेवा पटकन. हातातल्या बांगड्या पण काढा. घ्या घ्या, सगळं घ्या. आणि कोणाला काही सांगायचं नाही. सांगितलं तर नाही माझ्यासारखा वाईट नाही कोणी. नाही सांगा. Run. नमस्कार मंडळी. तर हा छोटासा प्रयत्न होता. आपण बऱ्याचदा बातम्यांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये पण अशा न्यूज कितीतरी, म्हणजे बातम्याच कितीतरी ऐकतो आपण की भर दुपारी या कंपनीचे कर्मचारी, बँकेचे कर्मचारी, म्हणजे कुठल्याही पद्धतीनं कर्मचारी म्हणून तुमच्या घरात येतात, पाण्याचा बहाणा करतात. लक्षात घ्या. त्याच्यासाठी मी पण मुद्दामून काय म्हटलं, पाणी देताय का, तहान लागली असं म्हटलेलं आहे. आणि असा प्रकार घडतोच समाजामध्ये. अशा बऱ्याचशा चोऱ्या झालेल्या आहे आणि लहान मुलांच्या जीवावरती पण असं बेतलेलं आहे. तर सर्वांना आग्रहाची विनंती, असं जर कोणी आपल्या घरी अनोळखी व्यक्ती आलं तर दरवाजा उघडू नका. तुम्ही पाणी देणं म्हणजे पुण्याचं काम आहे, पण आपल्याला कुठेतरी याचं आपल्या जीवावर बेतू शकतं. खूप खूप म्हणजे आपल्या शब्दात बोलता येणार नाही इतकं आपलं प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं फॅमिलीचं. तर सुरक्षित राहा आणि सुरक्षित राहा. सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि आसपासच्या लोकांना पण हा व्हिडिओ जरूर सेंड करा आणि शेअर करा. आणि जर कमेंट करा, जर तुम्हाला यापुढे हे अशा व्हिडिओज आवडल्या तर आम्ही नक्कीच बनवू. SM शिंदे व्लॉग्स या चॅनलवरती कायदेविषयक आणि कॉमेडीचे पण व्हिडिओ आहेत. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.